हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता हिंगाविषयी माहिती जाणून घेऊया. एक, हिंगाचा उपयोग मुख्यतः फोडणीसाठी केला जातो, म्हणून गुजरातमध्ये तर हिंगाला वगाराणी असे म्हणतात. दोन, अरुची, पोट फुगणे, उदावर्त, पोटाचे रोग, उदावर्त, पोटाचे रोग वगैरे विकारांत हिंग अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय नारूसारख्या रोगामध्येही एक परिणामात्मक औषध म्हणून तो उपयोगी आहे. तीन, हिंग हा फेरुला फोएटिडा नावाच्या झाडापासून निघालेल्या रसापासून बनतो. चार, भाल्लाक व रामट अशा दोन प्रकारचा हिंग असतो. पाच, उत्तम प्रतीच्या हिंगाचा वास उग्र असतो. हिंगाच्या तीव्र वासावरूनच त्याची किंमत ठरत असते. उत्तम प्रतीच्या हिंगाला हिरा हिंग असे म्हणतात. हा हिंग चमकदार, तीव्र, सुगंधी व थोडा लालसर पिवळ्या रंगाचा असतो. सहा, काळा हिंग हिरा हिंगाच्या खालच्या प्रतीचा प्रकार आहे. यामध्ये स्वाद व सुगंध नावापुरताच असतो व याचा वास दुर्गंधीयुक्त असतो. हा हिंग काळ्या वृक्षापासून बनतो, यामुळे या हिंगाला काळा हिंग असे म्हणतात. सात, भारतात व अन्य देशांमध्ये हिंगाचा उपयोग प्रत्येक घरात आमटी, भाजी, पापड, सांडगे यांसारख्या पदार्थाचा स्वाद व सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. आठ, लोणच्यामध्येही हिंगाचा वापर केला जातो. कित्येक गोळ्यांमध्ये आणि चूर्णामध्ये प्रामुख्याने हिंगाचा वापर केला जातो. अपचन व वायू होणे या विकारांवर हिंगाचा वापर निर्भयपणे केला जातो. नऊ, हिंग गरम, पाचक, रुचिकारक, तीक्ष्ण तसेच वायू, कफ व शूळनाशक, गोळा उठणे, पोट फुगणे व कृमी यांवर गुणकारक आहे. हिंग पित्तवर्धक आहे. दहा, हिंग श्वासहरक, दीपक, चेतनास्थापक, वात व कफहारक असतो. हिंग शूळ, अजीर्ण, अधोवायू व मलावरोध हे रोग दूर करणारा आहे. हिंग डोळ्यांसाठीही हितकारक आहे. अकरा, मलेरियाग्रस्त भागात किंवा मलेरियाचा ताप आला असता भोजनात हिंगाचे सेवन केल्याने आतड्यांना फायदा होतो व मलेरियापासून रक्षण मिळते. तापात संनिपाताचे लक्षण दिसताच हिंग कपूरवटी दिली जाते. बारा, टायफॉइडमध्ये पोट फुगते तर हिराबोळ, नवसार हिंग एकत्र करून रोग्याला दिला जातो. फुफ्फुसांच्या रोगात हिंग खूप फायदेशीर असतो. अशा वेळेस हिंग पाण्यात कालवून देणे हितकारक असते. त्यामुळे कफ पातळ होतो आणि कमी होतो. 13, वातविकृतीमध्ये हिंग फायदेशीर असतो. हिंग ज्ञानतंतूच्या दुखण्यात शूळ बरा करण्यासाठीही वापरला जातो. 14, अन्नपचन न होता ते पोटात पडून राहते. मलावरोध होऊन मलदूषित होऊन साडू लागतो, तेव्हा कृमी उत्पन्न होतात. अशा स्थितीत हिंग अत्यंत गुणकारी असतो, कारण हिंगामुळे वायूचे अनुलोमन होते, कृमी नष्ट होतात, मलशुद्धी होऊन भूक लागते आणि पचनक्रिया सुधारते. 15, हिंगाचे रोज सेवन केल्याने दमट हवेमुळे येणारा ताप बरा होतो. नवसार किंवा गुगुळबरोबर हिंग घेतल्याने टायफॉइड बरा होतो. 16, हिंग दारूमध्ये कालवून सुकवून 2 रती लोण्याबरोबर खाल्ल्याने गोळा, शूळ, वातविकार, प्लीहाविकार, खोकला, श्वास आणि दूषित कफविकारामध्ये अत्यंत फायदा होतो. 17, हिंगाच्या हरभऱ्या एवढा गोळ्या बनवून तुपाबरोबर गिळल्याने अजीर्ण व वायूने उठलेला गोळा नष्ट होऊ शकतो. 18, हिंग, संदैव आणि तूप एक गोळा घेऊन 12 तोळे गाईच्या मूत्रात मिसळून ते मिश्रण उकळून
फक्त तूप बाकी राहिले की ते प्याल्याने फेफरे नाहीसे होतात. 19. बडीशेपच्या अर्कामध्ये हिंग कालवून दिल्याने मूत्रवरोधात फायदा होतो. 20. हिंगाचे सेवन केल्याने गर्भाशय अंकुचित होते, मासिक स्राव साफ होतो व स्त्रियांची उदरवेदना दूर होते. 21. हिंग पाण्यात वाटून पोटभर त्याचा लेप केल्याने वायूचे अनुलोमन होते व उलटी होण्याचे बंद होते. 22. हिंग व कडुनिंबाची पाने वाटून त्याचा लेप केल्याने जखमेमध्ये झालेले किडे मरतात. 23. हिंग पाण्यात उकळून गुळण्या केल्याने दातदुखीत फायदा होतो. दात दुखत असेल तर दाताच्या पोकळीत हिंग ठेवल्याने दंतकृमी मरतात व दातदुखी थांबते. 24. जर पिसाळलेले कुत्रे चावले असेल तर हिंग पाण्यात चांगला एकजीव करून जखमेवर लावल्याने फायदा होतो. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.